25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे. डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात. प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ. संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41. नमस्कार, KK मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आपण आलोय देशिंग जिल्हा परिषद गणामध्ये. देशिंग जिल्हा परिषद गणातील मळणगाव हे पंचायत समिती गटाचे एक गण आहे. यामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी खासदार संजय काका पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे, तसेच जनस्वराज्य पार्टी, तसेच भारतीय जनता पार्टी अशा महायुतीमधून मळणगाव पंचायत समिती गटातून कवटेमहांकाळ विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून ज्यांनी दिलीप झुरे यांनी चांगलं काम केलं, त्या कवटेमहांकाळ विकास सोसायटीची देखणी इमारत उभी करणारे म्हणजे हे दिलीप झुरे आहेत, ज्यांची ओळख विकास सोसायटी पासून झाली. या विकास सोसायटीमध्ये शेतकऱ्यांचे हित साधणे, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, इथून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. म्हणजे शेतकरी हा भारताचा प्रथम नागरिक आहे, प्रथम पाया आहे. त्या शेतकरी बांधवापासून या दिलीप झुरेंची राजकारणाची सुरुवात झाली. त्यामुळे तळागाळातून वरपर्यंत आलेलं नेतृत्व असं आपण समजावं. दिलीप झुरे हे आता कवटेमहांकाळ शहराचे त्यांनी नेतृत्व केले. आता जाधववाडी, झुरेवाडी तसेच अन्य काही गावे आहेत जे त्यांच्याच नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करतायत. तसेच कवटेमहांकाळ शहरात देखील त्यांनी सोसायटीवर चेअरमन म्हणून चांगलं काम केलंय. या एका सर्वसामान्य कुटुंबातील एका साध्या कार्यकर्त्याला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी पंचायत समितीसाठी संधी दिलेली आहे, त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. घड्याळ या चिन्हावर ते निवडणूक लढत आहेत. मळणगाव पंचायत समिती गणामध्ये जे विकास कामे करणार आहेत किंवा जो पाठीमागील जो बॅकलॉग राहिलेला आहे या संदर्भात, म्हणजे जिल्हा परिषद मधून होणारी विकास कामे यावर त्यांचं नियोजन काय आहे त्यांची प्रतिक्रिया आपण बघूया. सर्वात प्रथम मी खासदार संजय काका पाटील, आमचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, अनिताताई सगरे, जनस्वराज्याचे विनय कोरे साहेब, तसेच महायुतीतील सर्व घटक यांचा मी प्रथमतः आभार मानतो, कारण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याबद्दल. मळणगाव पंचायत समितीबद्दल मी प्रथमतः आरोग्य विभागावर, जिल्हा परिषद मार्फत आरोग्य विभागाचे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवेन. ग्रामीण रस्ते, आज रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे, रस्त्याचं काम करण्यात येईल. तसेच शाळा, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडी, शिक्षण विभागाकडून अंगणवाडी, शाळा या मतदारसंघातील मळणगाव पंचायत गणातील व्यवस्थित सुसज्ज अशा करण्यात येईल. कारण गरिबांना आज इंग्लिश मिडियम शाळा चालू आहेत, पण जिल्हा परिषद शाळामार्फत गरिबांना शिक्षण परवडले, शिक्षणावर भर दिला जाईल व असं आहे. चांगले आजचे तरुण आहेत, उद्याचं भविष्य आहे, आजची लहान पिढी आहे ती, त्यांना शिक्षणावर भर देऊन चांगले शाळा शिक्षण करेल एवढे मी बोलतो. गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. ग्रामीण भागात जी आरोग्य व्यवस्था आज कमकुवत आहे, ते आरोग्य व्यवस्था चांगली सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच ग्रामीण भागामधील रस्ते चांगले व्हावेत, चांगले असावेत यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी मळणगाव. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा
पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे महांकाळ.